देशाशी गद्दारीचा आरोप असलेली कल्पना भागवत वय वर्ष 45 हिला पाकिस्तानी नागरिक अशरफ अली याच्या प्रेमात पडल्यानंतर संशयास्पद हालचालींवरून अटक होते. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. या बाईला पैसे पाठवणाऱ्या मदत करणाऱ्यांची जी नावं आहेत ती आता पुढे येत आहेत आणि यात अजून एक नाव समोर येतं ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं. जवळपास 1,45,000 रुपये आपण त्या महिलेला पाठवल्याचं आष्टीकरांनीही मान्य केलं. देशाशी गद्दारी करणाऱ्या या महिलेला आष्टीकरांनी पैसे का पाठवले, नेमकं असं काय घडलं, तिनं त्यांना कसा चुना लावला, ही महिला नेमकी कसं सगळ्यांना आपल्या जाळात ओढायची, ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. 1-2 नव्हे तर तब्बल 6 महिने छत्रपती संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये राहणारी एक IAS अधिकारी म्हणून जी स्वतःला म्हणायची त्या ठग कल्पना भागवत हिच्याजवळ पाकिस्तान अफगाणिस्तानमधील नागरिकांचे पासपोर्ट मोबाईल नंबर सापडले. मूळचा पाकिस्तानी पण अफगाणिस्तानात डिपोर्ट झालेला आणि सध्या दिल्लीत वास्तव्य करणारा अशरफ अली या व्यक्तीबरोबर ती प्रेमसंबंधात असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात कल्पनासह अन्य दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयीन कोठडी मागण्यासाठी केलेल्या अर्जात पोलिसांनी नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव नमूद केल्याची माहिती समोर आली. कल्पना भागवतच्या पोलीस चौकशीतून अनेक धक्कादायक प्रकार जे ते समोर येत आहेत. तिच्या खात्यात ज्या 11 लोकांनी पैसे जमा केले त्या यादीत हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचंही नाव आहे. एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही महिला आपल्याकडे आली होती. तिनं मंदिर बांधकामासाठी म्हणून एकदा आणि दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचंही त्यांनी मान्य केलं. यावर बोलताना आष्टीकर म्हटलेत की काल मला हा सगळा विषय लक्षात आला. माझी आणि त्या तोतया IAS अधिकाऱ्याची भेट झाली होती, हे वास्तव आहे. माझ्या चुलत भावाच्या मुलाची तिच्यासोबत ट्रेनमध्ये भेट झाली होती, अर्थात त्यांच्या पुतण्याची. मंदिराला देणगी देण्याची विनंती तिनं केली होती आणि मग ती तोतया अधिकारी माझ्याकडे माझ्या गावी सुद्धा मला भेटायला आल्याचं आष्टीकरांनी सांगितलं. ही जी महिला आहे ती रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य असल्याचं मला सांगत होती. मुलाखतीच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला, म्हणजे त्या कल्पनाचा IASचा इंटरव्ह्यू झाला असं तिनं सांगितलं आणि त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला असं तिने एक दुखरात जे आहे त्या आष्टीकरांकडे ती सांगितलं होतं. तिनं मंदिरासाठी मदत तिनं परत मागितली. मी 20,000 सुरुवातीला दिलीही, त्यानंतरही मी जवळपास 2-3 वेळा काही पैसे दिले असं आष्टीकर म्हणतात. कल्पनानं माझी आई आजारी असल्याचं सांगितलं आणि 1.5 लाख रुपये द्या अशी मागणी केली होती. त्याचबरोबर कोल्हापूर इथं तिचा अपघात झाला होता, त्यावेळेस एका व्यक्तीनं मला फोन केला होता की या महिलेच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि इतके इतके पैसे पाठवा. तर तेव्हाही मी 10,000 रुपये दिले होते असं आष्टीकरांनी सांगितलं. पुढे आज ज्यावेळेस आष्टीकरांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ते सांगतात की 29 ऑक्टोबरला मी शेवटचे पैसे तिला पाठवलेले. मी विषय खूप गांभीर्यानं तो घेतला नव्हता, पण अडचण आहे म्हणून मी तिला मदत करत गेलो. 2-3 वेळा माझी आणि तिची भेटही झाली. मी तिला गरज म्हणून मदत केली होती. माझ्या वडिलांपासून मी राजकारणात आहे, माझ्याकडे जेवढं असतं तेवढं मी वाटप करत असतो असं नागेश पाटील यांनी आता म्हटलंय. त्यामुळे आता पोलीस आष्टीकरांना तपासासाठी बोलावतील का, त्यांची न्यायालयात कोठडी मागतील का, की त्यांचं हे स्पष्टीकरण पुरेसं असेल, आता हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल. मात्र आष्टीकर जे आहेत ते सध्या कल्पना भागवत नामक या महिलेला मदत करून चांगलेच फसताना दिसलेत, चांगलेच फसलेले दिसलेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.